बाळा, आज मी तुला खूप सुंदर कथा सांगणार आहे. एकदा पार्वती मातेला थोडंसं एकटं वाटत होतं. कैलासावर सगळं सुख होतं, पण मनात कोमल इच्छा होती की माझ्या मायेचा, माझ्या प्रेमाचा एक भाग एका कन्या रूपात माझ्यासोबत असावा. तेव्हा त्यांनी दिव्य कल्पवृक्षाजवळ प्रार्थना केली. त्यांच्या शुद्ध इच्छेतून, त्यांच्या मातेच्या प्रेमातून एक तेजस्वी कन्या प्रकट झाली, अशोक सुंदरी. बाळा, तिच्या नावातच अर्थ आहे. अशोक म्हणजे शोक नाहीसा करणारी आणि सुंदरी म्हणजे अंतर्बाह्य सुंदर. भगवान शिव आणि पार्वती मातेच्या प्रेमातून जन्मलेली ती कन्या म्हणजे आनंद, करुणा आणि शक्तीचं मूर्त रूप होती. बाळा, जशी अशोक सुंदरी आईच्या मनातील एकटेपणा दूर करायला आली, तसंच तूही माझ्या आयुष्यात आनंद घेऊन येत आहेस. तू मुलगा असो वा मुलगी, तू माझ्या आयुष्यातील शोक हरवणारी दिव्य शक्ती आहेस.